तर नमस्कार, रामराम मंडळी. मी मंदार पेजे आणि आजचा हा माझा व्हिडिओ बनतो आहे. तर आत्ताच झालेला जो टेररिस्ट अटॅक, काश्मीरमध्ये झालेला पहलगामचा टेररिस्ट अटॅक, त्या रिलेटेड मी आज बोलणार आहे. याची सुरुवात करतो तर तिथल्यात सगळ्यात मोठी गोष्ट ही होती, टेररिस्ट अटॅकसोबत ती एक वेगळी अशी गोष्ट तिथं झाली. तर तुमची जात धर्म विचारून तिथे गोळीबार करण्यात आला. माणुसकीला कायम फासणारं हे कृत्य, आणि जे आपल्या भारतात झाले. आपले भारताचे 27 लोक तिथे मारले गेले आणि खंत आहे, मला या गोष्टीचं नक्कीच दुःख आहे. तर बरेच व्हिडिओज तिथले व्हायरल झालेत. इवन बरेच बातम्यांमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या जातात. आणि तिथल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या पद्धतीतल्या व्हिडिओ व्हायरल झाल्या, तिथून एक गोष्ट कळून येते की खरंच जे आहे म्हणजे धर्म, जात ह्या गोष्टींवरती खूप मोठ्या प्रमाणात तिथे हा भेदभाव दिसून येतो आहे. काही लोकांचे, तिथल्या लोकांचे स्टेटमेंट आलेत. एक मुलगा आहे त्याने त्याचे वडील त्याच्यात गमावले. तर तो त्याचं स्टेटमेंट देतो आहे की तिथे आम्हाला आमची जात विचारून हे सगळं म्हणजे मारलं गेलं. एक त्याचं स्टेटमेंट असं पूर्णपणे होतं की तिथले जो म्हणजे अटॅक करणारे लोक होते, जो गुन्हेगार होते, तर तो म्हणतो आहे की त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल जे हिंदू आहेत, जे मुसलमान आहेत, त्यांना वेगवेगळं व्हायला सांगितलं. देन त्याच्यानंतर त्याने ॲक्शन घेतली. इवन तुम्ही एक बघितलं असाल, एक खूप ज्या दिवशी जो अटॅक झाला त्या दिवशीच एक फोटो व्हायरल झाला होता एका मुलीसोबतचा. ॲक्च्युली नुकतंच त्यांचं लग्न झालं होतं त्या ह्यांचं, आणि काहीच दिवस झाले होते लग्न होऊन, आणि ते गेले होते तिथे फिरायला हनीमूनसाठी, आणि त्या ह्याच्यात तिच्या हस्बंडला मारलं गेलं. दुःखाची गोष्ट एवढीच आहे की तिचं जीवन सुरू होताच संपलं. तर तिथे असलेल्या अशा खूप साऱ्या लोकांचे स्टेटमेंट आलेत, आणि खरंच असं वाटतंय की आता भारताने शांत बसलं नाही पाहिजे. आणि आत्ताचे बघता मोदीजींचे जे ॲक्शन घेत आहेत ते खूप चांगलेच असं म्हणावे लागतील. जे त्यांनी आत्तापर्यंत निर्णय घेतले आत्ताच्या ह्या गोष्टीवरती. तर फर्स्ट ऑफ ऑल बोलायचं झालं तर मोदीजींनी घेतलेला पहिली ॲक्शन, हिंदूज वॉटर, जो सिंधू नदीचा करार आहे आपला पाकिस्तानसोबत, तर ते पाणी बंद केलं आहे. आणि अशाच गोष्टीने पाकिस्तानला अक्कल येईल असं मलाही वाटते. कारण लोक त्यानंतर बाकीचे निर्णय घेण्यात आले. सेकंड म्हणजे जे पाकिस्तानी जे म्हणजे आहेत लोक, जे विजा घेऊन इंडियामध्ये राहतात किंवा न्यू विजा ज्यांना दिला गेला आहे, तर ते सगळे कॅन्सल करण्यात आले आहेत. इवन जे भारतामध्ये जे काही मोठे ऑफिसर पाकिस्तानचे आहेत, इवन त्यांनाही 48 तासाची मुदत दिली गेली आहे. त्यांना भारत सोडून जायला सांगितलं आहे. त्याच्यानंतर जी वाघा बॉर्डर आहे, जिथून लोक एंटर करतात, जे टुरिस्ट लोक काही तिकडचे इंडियात येतात, तर इंडियातले तिकडे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होतात तिथून, तर तेही बंद करण्यात आलं आहेत. आणि त्याची डेट त्यांनी हे केली की 1 मे 2025 ती गोष्टी स्थगित करण्यात आल्यात. आणि अशाच पद्धतीनं हे जे निर्णय घेतले, तर मला वाटतं आहे भारताच्या दृष्टिकोनातून अतिशय राईट डिसिजन आहेत. ह्या डिसिजनमुळेच कुठेतरी पाकिस्तानला अक्कल येईल. कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या खूपच विचित्र आहेत. आत्तापर्यंत मोदी सरकारने एक करेक्ट आन्सर दिलेले आहेत. कारण सांगायचं झालं तर या अगोदर झालेले सुद्धा टेररिस्ट अटॅक, आणि त्यानंतर भारताने दिलेला मुतोड जवाब, तर ते म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. ही असंच काही होईल असं अपेक्षा आहे मला. आणि जे होईल ते भारताच्या दृष्टिकोनातून चांगलंच होईल. त्या पद्धतीने जसे भारताने निर्णय घेतले तसेच पाकिस्तानकडूनही त्या पद्धतीने डिसिजन आलेच समोर. पाकिस्तान ही तिथे जे आपले इंडियन्स जे ऑफिसर आहेत त्यांनी 24 आवर्सच फक्त मुदत दिली, आणि त्यांना पाकिस्तान सोडायला सांगितलं आहे. इवन त्यांनीही वाघा बॉर्डर बंद केली.
त्यांच्याकडून पण काही ठोस अशी पावलं उचलली गेली. तर मला आता वाटतं ह्याच्या पुढचं जे होणार आहे, सो ह्या ज्या पद्धतीचं आत्ताचं वातावरण आहे, सो एक प्रकारचं असं वाटतं एक युद्धाचं वातावरण सुद्धा तयार होऊ शकतं. जे झालं ते चुकीचंच झालं. अजून एका गोष्टीवर बोलू वाटतंय, तर ते म्हणजे एक असा व्हिडिओ समोर आला होता जिथे आपले इंडियन्स जवान त्या लोकांना वाचवायला गेले होते. पण ती लोक म्हणत होती की आम्हाला मारू नका, आमच्या मुलांना मारू नका, सोडा त्यांना. एक यावरून असं होतंय की म्हणजे त्यांनी आधी ओळखलंच नाही की ते इंडियन जवान आहेत. त्याच्यामागचं रिझन पण असू शकतो, जेव्हा तो अटॅक झाला मे बी ते लोक जवानांच्या कॉस्ट्यूममधून त्यांनी फायरिंग केलं. लोकांच्या मनात ही आत्ता भीती बसलेली आहे. आणि सगळ्यात मोठा आत्ताचा प्रश्न उभा राहतोय, तर तो म्हणजे की जे हे झालं आहे, टेररिस्ट अटॅक झाला, त्याच्यासोबतच जात धर्म ह्या गोष्टी बोलल्या गेल्यात. सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे तो मुसलमानांना सोडणं आणि हिंदूंना मारणं. तर ह्या माझ्या भारतात हिंदू लोकांसाठी ह्या होणाऱ्या गोष्टी तर कुठेतरी चुकीच्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टींवर सरकार नक्कीच कठोर पाऊल उचलते. तर भारतामध्ये सर्व धर्मसमभाव ह्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे चालतो आणि आम्हाला ती शिकवण कोण हिंदू कोण मुसलमान ह्या गोष्टींवरती भारतामध्ये अजूनपर्यंत कधीच ह्या गोष्टींची चर्चा झालेली नाही आहे. हिंदू लोकांनी कधीच ह्या गोष्टी पुढे आणले नाहीत. आता या अगोदरचाही कधी इतिहास उघडला गेला तरी हिंदू पुढे कधीच आला नाही ह्या गोष्टी घेऊन की मी हिंदू आहे तू मुसलमान आहे, कधीच नाही. भारतामध्ये आत्ताही काही गोष्टी अशा होतात, खूप असे ठिकाणं आहेत भारतामध्ये की जिथे पाकिस्तान जिंदाबाद या गोष्टींच्या सुद्धा नारे लावले जातात. तर असं का? हा क्वेश्चन सगळ्यांसमोर उभा राहिलाच पाहिजे. जर आम्ही हिंदू सर्व धर्म समभाव म्हणून जगतोय तर मग असं का? नक्कीच देश चालवायचा या आपल्या भारत देशामध्ये हजारो बऱ्याच धर्माचे लोक आहेत आणि सर्वजण एकत्रितच राहतात. कधीच आतापर्यंत भारतामध्ये धर्मजातीवरून गोष्टी होत नाहीत. मी कोणत्या जातीवरून धर्मावरून इथं पर्टिक्युलर बोलायला आलो नाही आहे. त्यांना मला बोलायचं त्या गोष्टीमध्ये फक्तच ह्या गोष्टी जाणीव करून द्यायची आहे की प्रत्येक जणांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर भारतामध्ये समधर्म समभावाचा एक भाव आहे तर मग आत्ता पण राहणारे इथले काही लोक, मी कोणाच्या धर्माबद्दल आता बोलत नाही आहे, पण खरंच हिंदूंकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन ठेवला जातो काही धर्मांकडून. सगळं कुठेतरी हे थांबावं हीच एक अपेक्षा. सरकार आपलं काम करतेच आणि नक्कीच जे भारतामध्ये झालंय आत्ता, ज्या 26-27 लोकांची जे प्राण गमावले, तर नक्कीच त्याचा बदला सरकार घेणार. सरकार त्या मार्गावर आहेच. न्याय हा प्रत्येकाला मिळवून देणार.